नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपले खूप आभारी आहे. नेहमीप्रमाणेच आपण एक गहन आणि महत्त्वाचा विषय घेऊन व्हिडिओ करत असतो. आज आपण विषय घेतलेला आहे की केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी कोणता शिक्षक पात्र असतो आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत, निकष आहेत. थोडक्यात आपण व्हिडिओ करणार आहोत. अनेकांचे विचारणा होत आहे की केंद्र प्रमुख पदोन्नतीस कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. बहुतेक ठिकाणी त्या चालू आहेत. तर त्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये शंका येणं साहजिक आहे. चला तर आपण वेळ वाया न घालवता आपण विषयाकडे जाऊया. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट 2019 मधील सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयानुसार पदोन्नत्या होतात. मंत्रालयीन किंवा मंत्रालया व्यतिरिक्त जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्या पदोन्नत्या होत असतात. त्याचबरोबर ऑगस्ट 2025च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये केंद्रप्रमुख पदोन्नत्या होतात. तसेच विभागीय परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्तीसुद्धा दिली जाते. तर आज आपण फक्त पदोन्नतीबाबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पदोन्नतीसाठी कोणता शिक्षक पात्र असतो ते आपण पाहणार आहोत. तर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. आणि पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. परंतु उपरोक्त नियम 1/1 येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक कंसात प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की 6 वर्ष प्राथमिक पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षे सेवा आवश्यक आहे कमीत कमी. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्येष्ठता लावत असताना प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्त असलेल्या दिनांकानुसार ज्येष्ठता लावण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक पद्धत आहे एक विभागीय परीक्षेद्वारे. त्याच्याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ करूया. त्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अनिवार्य आहे. जर विहित दिनांक नियम 2025 आहे लहान कुटुंबाबाबत जे नियम आहे ते 2005 आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे 3 अपत्य जर असतील या नियमाच्या नंतर, हा नियम जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याच्यानंतर तिसरं अपत्य जर असेल त्या शिक्षकाला तर तो पदोन्नतीसाठी पात्र ठरत नाही. या गोष्टीचा विचार केला पाहिजे, निश्चितपणे केला पाहिजे. त्याचबरोबर अनेक तज्ज्ञांशी आपण चर्चा केली होती मागे आणि त्याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा केला होता की केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी टीईटीचा दुसरा पेपर उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. कारण केंद्रप्रमुखाला 6 ते 8 वर्गाला सुद्धा अध्यापन करावं लागतं आणि या केंद्रप्रमुख होण्यासाठी ग्रॅज्युएशनची अट आहे. त्यामुळे टीईटी 2 पेपर अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्या विषय शिक्षकाचा तो पदवीधर आहे, ज्या विषयाचा तो पदवीधर आहे, उदाहरणार्थ विज्ञान विषय शिक्षक म्हणून जर नियुक्ती झाली असेल आणि तो जर सामाजिक शास्त्र पेपर 2 जर पास असेल तर मला वाटत नाही तो केंद्रप्रमुख पदासाठी पात्र असेल. म्हणजे भाषा विषयासाठी किंवा सामाजिक शास्त्र विषयासाठी जर त्याची विषय शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असेल, 6 वर्ष तो कामकाज करत असेल तर त्या ठिकाणी तो त्याच विषयाच्या बाबतीचा टीईटी पेपर 2 म्हणजे सीटीईटी पेपर 2 तो उत्तीर्ण होणं गरजेचं आहे असं तरी मला वाटतं. कारण अनेक तज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. तर असे उमेदवारच त्या ठिकाणी पुढे जातील अशी माझी तरी धारणा आहे. तरी शासन काय निर्णय घेते यावर पाहणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तसेच काही शिक्षकांनी मध्येच विषय चेंज केलेले आहेत. काही जण सामाजिक शास्त्राचे होते, त्यांनी ते विषय बदलून घेतलेत, भाषा केलेल्या आहेत. मग त्यांची सलग सेवा विशेष शिक्षक म्हणून त्या ठिकाणी ते धरणार का गृहीत. त्याचबरोबर काही जणांनी असंही असू शकतं की विज्ञान विषय शिक्षक होते, मग ते सामाजिक शास्त्राकडे आले किंवा
याच्याकडे आले तर हा चर्चेचा विषय स्वतंत्र असू शकतो किंवा नसतील हे असे प्रकरणं. परंतु तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्यांना अधिकार देऊन या ठिकाणी बारकाईने या सर्व गोष्टींची तपासणी होऊनच प्रक्रिया पुढे गेली पाहिजे. त्यानंतर आपण विभागीय परीक्षेमध्ये अनुभव वगैरे याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. पण नोटिफिकेशन 2025 नुसार 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तो 6 वर्ष पदवीधर म्हणजे त्याला विषय शिक्षक म्हणतात, याच्यावर 6 वर्ष सेवा सलग पाहिजे, 6 वर्षापेक्षा कमी नाही पाहिजे. तसेच या पदावर जो नियुक्ती दिनांक आहे तोच त्या ठिकाणी ज्येष्ठतेचा दिनांक राहणार आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षक म्हणून तो केव्हा लागला याला महत्त्व नाही, तर तो प्राथमिक पदवीधर विषय शिक्षक या पदावर कधी आला तेव्हापासूनची ज्येष्ठता त्या ठिकाणी गृहीत धरली जाणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि TET पेपर 2 अकॉर्डिंग टू देअर सब्जेक्ट म्हणजे त्याच्या विषयाशी संबंधित जो TET पेपर 2 आहे तो उत्तीर्ण पाहिजे. पाहू यानंतर शासन किंवा जिल्हा परिषद काय निर्णय घेतात. परंतु हेच तर सध्या 2025च्या नोटिफिकेशननुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीचे निकष आहेत. व्हिडिओ आवडल्यास कृपया याची लिंक शेअर करावी आणि माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यावर व्हिडिओवर पोहोचत जातील. धन्यवाद. थँक्यू. ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.